ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रतिमाहत्या आणि सर्वजण एकत्र जमलेले असतात. आता अर्जुनच हे बोलणं ऐकून कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन आणि सायली, आता तिला तन्वी म्हणून वावरण्याची काहीच गरज नाहीये, कारण पूर्णाजींना माहीत आहे की ही सायली आहे, तन्वी नाही. तर अर्जुन काहीच बोलत. प्रतापराव म्हणतात, अर्जुन, अरे काय झाले? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? तर अर्जुन म्हणतो, हेच तर सरप्राईज आहे, ज्या तन्वीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या तन्वीसाठी आपला जीव वर खाली व्हायचा, सतत त्याची आठवण यायची, ती कुठे आहे हा विचार मनात यायचा. तीच तन्वी कोण आहे हे फायनली आम्हाला कळालं आहे. आता मात्र सर्वजण अर्जुनकडे पाहतात. तर अर्जुन म्हणतो, आपली तन्वी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, तर सायली हीच खरी तन्वी आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो, परंतु त्याच वेळी राकेश त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो, उठ रबीश. अर्जुन, अरे काय चाललंय? अरे एवढ्या महत्वाच्या गोष्टीचा असा खेळ करू नकोस, मस्करी करू नकोस. अरे आपल्या सगळ्यांची मस्करी ठीक आहे, परंतु काकूंच्या त्यांचा विचार कर ना, त्यांच्या भावनांचा असा खेळ मांडू नकोस. तर सुमन काकू राकेशला थांबवतात आणि म्हणू लागतात, राकेश, अरे जरा थांब. सायली अर्जुनना नक्की काय बोलायचं ते आपण ऐकून तरी घेऊयात. राकेश म्हणतो, यात काय ऐकायचं आई, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, सायली वहिनी म्हणजेच वात्सल्य आश्रममध्ये वाढलेली एक अनाथ मुलगी आहे. मग ती आपली तन्वी असूच शकत नाही. हा आपल्या सगळ्यांना फसवतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय. तर त्यावेळी प्रतापराव म्हणतात, राकेश थांब. अर्जुन एवढं मोठं स्टेटमेंट एवढ्या खंबीरपणे करतोय म्हणजे अर्जुन पुराव्याशिवाय बोलत नाहीये. त्याच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावा असणार. तर राकेश म्हणतो, अंकल कसला आलाय पुरावा? आत्ताच तन्वी म्हणून आलेली ती प्रिया, तिने इतकं काकूंना फसवले की त्या धक्क्यातून अजून ते दोघं सावरलेही नाहीयेत. आणि जे आतापर्यंत प्रियाने केलं तेच आता सायली वहिनी करणार. त्यावेळी सर्वजण शांत होतात, कारण सर्वांच्याच सायली आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास असतो. तर सायली सर्वांना म्हणते, आम्ही तुम्हाला सांगावं की मी तन्वी आहे आणि तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा असं अजिबातच नाहीये. आणि आम्हाला हेही माहीत होतं की ज्यावेळी ही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार त्यावेळी पुरावे मागितले जाणार, आणि म्हणूनच त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर ते सर्व पुरावे घेऊन येतच मी आता तुम्हा सगळ्यांना हे सत्य सांगते की हो, मीच तुम्हा सगळ्यांची तन्वी आहे. आता सायलीच हे बोलणं ऐकून कोणाला काहीच कळत नसतं, नक्की काय चालू हे काय नाही. सर्वच जण सायली आणि अर्जुनकडे पाहत असतात. तर दुसरीकडे महिपशिकच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता भक्त समुदाय जमलेला असतो. तर आता एक दादा आपलं मनोगत व्यक्त करत म्हणतात की आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की ज्यांच्या आशीर्वादाने भक्तांचं भलं होतं, ज्यांच्या आशीर्वादाने सगळी संकट दूर होतात, असे भक्तांचे कल्याण करणारे, भक्तांचा विचार करणारे महिपत बाबा आणि त्यांच्याच आश्रमाच आज उद्घाटन होणार आहे. मंत्री साहेबांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. आता आलेल्या मंत्री साहेबांच्या हस्ते बहुगुणी बाबांच्या खोटोला पुष्पहार घालत आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमा उद्घाटन केलं जातं. त्या आश्रमाच उद्घाटन केलं जातं. त्यानंतर महिप्त शिकरे सुद्धा दीप प्रज्वलन करतात. तर आता सर्वच सण महिप्त बाबा की जय अशा घोषणा देऊ लागतात. आता महिप्त शिकरे तर सर्वांना शांत बसवतात आणि त्यानंतर आपलं मत व्यक्त करत म्हणतात, आज माझ्या लेकीसारख्या असणाया अधीराच्या अपार कष्टातून आज बहुगुणी बाबांच्या भक्तांसाठी आणि माझ्या भक्तांसाठी हा आश्रम तिने उभा केलाय. खरं तर हे सगळं काही या माझ्या पोरीचे अधीराचे कष्ट आहेत. खरं सांगायचं तर हा आश्रम हा फक्त माझ्या एकट्याचा नाही, तर तुम्हा सगळ्यांचा आहे. मी फक्त एक निमित्त आहे आणि मी निमित्त फक्त बहुगुणी बाबांमुळेच झालो आहे. कोणीही अडचणीत असेल, कुठल्याही भक्ताला माझी गरज असेल, तर तो भक्त आनंदाने या आश्रमात येऊ शकतो. आणि या आश्रमात आलेला माझा भक्त कोणीही
या आश्रमातून रिकामी हाती जाणार नाही, रिकामी पोटी जाणार नाही, हा माझा शब्द आहे. आता आलेले मंत्री आणि सर्व भक्तगण महिप्त बाबा की जय असं म्हणत महिप्त बाबांच्या नावाचा जयघोष करत असतात. आता महिप्त शिखरे त्यांना शांत करतात आणि त्यानंतर म्हणतात, बहुगुणी बाबा, आज जे काही घडलं आहे ते फक्त अधीरामुळे घडलं आहे आणि म्हणूनच बहुगुणी बाबा या सगळ्या सेवेच पुण्य माझी लेक अधीरा हिला मिळू देत. अधीरा महिप्त बाबांसमोर हात सोडते आणि त्यांचे आशीर्वाद घेते. तर दुसरीकडे सुभेदरायांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की राकेश म्हणतो, पण एवढंच जर असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट नक्की कशाच्या आधारावर देताय, कशाच्या आधारावर हे सगळं काही बोलताय, हे आम्हाला सुद्धा कळू देत ना. तर अर्जुन म्हणतो की हो, सांगणार, सगळं काही सांगणार, जिच्या बाबतीत हे घडतंय, जिच्यापासून या सगळ्याची सुरुवात झाली, तीच सांगेल हे कसं आणि केव्हापासून घडायला सुरुवात झाली हे तिला कधी कळालं. तर सायली घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणते, मला पूर्वीपासूनच एका गोष्टीचे म्हणजे असे छोटे मोठे भास व्हायचे, म्हणजे कधी कधी एखादी छोटी मुलगी अंधूक कशी दिसायची, कधी दुसरंच कोणीतरी दिसायचं, पण ती व्यक्ती कोण हे मात्र मला कधीच कळायचं नाही. पण ज्यावेळी पूर्णाजींना बरं नव्हतं आणि त्यावेळी त्यांनी मला तन्वी अशी हाक मारली, त्यावेळी मात्र हे भास वाढायला लागले. आता सायलीला घडलेला तो पहिला प्रसंग आठवतो. पूर्णाजी सायलीला मांडीवर घेऊन थोपटत असतात, त्यावेळी त्या अंगाई म्हणत असतात आणि तीच अंगाई त्यांनी लहानपणीत नवीसाठी गायलेली असते. आणि हा सायलीला मिळालेला पहिला संकेत असतो, हा झालेला पहिला भास असतो. तर त्यानंतर सायली पुढे म्हणते की ज्यावेळी पूर्णाज सोबत मी देवी आई समोर उभी होती आणि देवासमोर उभा असताना ज्यावेळी सायंकाळची प्रार्थना म्हणत होते, त्यावेळी सुद्धा मला असाच भास झाला, कारण हा लहानपणीचा तोच आवाज, तीच प्रार्थना आणि पूर्णाजी सोबत उभं राहून मी करणं, हे सगळं काही मला आठवत होतं. पण नीट मला काहीच डोळ्यासमोर दिसत नव्हतं, फक्त डोळ्यासमोर कुणीतरी छोटी मुलगी आणि तिचा तो अस्पष्ट आवाज माझ्या नेहमी समोर असायचा. इतकंच काय, तर सायलीने पूर्णाजींचा लहानपणी चष्मा ज्या झाडाखाली ती पुरून ठेवायची, त्याच झाडाखाली तिने पुन्हा एकदा चष्मा पुरून ठेवलेला असतो. आणि त्यावेळी पूर्णाजी सायलीला म्हणालेले असतात, अग लहानपणी तू ज्या ठिकाणी माझा चष्मा पुरून ठेवायचीस ना, आता सुद्धा तू तिथेच ठेवलायस. आणि मग काय, झाडाच्या मागे उभं राहून लप्त पूर्णा आजीला हाक मारणं. आता सायलीला ती मुलगी तिच्या समोर दिसत असते, ती हाक मारत असताना भास होत असतात, पण सायलीला मात्र ती मुलगी कोण असते हे त्यावेळी काहीच माहीत नसतं. त्यानंतर सायली अर्जुन सोबत ज्यावेळी देवी आईच्या दर्शनासाठी गेली होती, त्यावेळी तिथली जागाही तिच्यासाठी ओळखीची होती आणि तिथे भेटलेले बाबा सायलीला म्हणालेले असतात, मिळणार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळणार, पण ती तुला शोधावी लागणार. असं म्हणत घडलेला सर्व प्रकार सायली खर्चात सगळ्यांना सांगत असते. सायली पुढे म्हणते, प्रतिमाहत्या मला माहेरपणाला घेऊन गेल्यात आणि त्यानंतर किल्ले की लेदरांच्या घरी काय काय घडलं हेही सायली सांगू लागते. प्रतिमा हत्याने ज्यावेळी तन्वीच्या लहानपणीच्या वस्तू सायलीला दाखवलेल्या असतात, तर त्यामध्ये एक कॅसेट असते. सायली विचारते, ही कॅसेट? त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, अग यामध्ये रविराजने लहानपणी तन्वीचा शुभंकर्ती हा आवाज रेकॉर्ड करून ठेवला होता. आणि त्यावेळी सुद्धा सायलीला ती मुलगी तिच्या समोर दिसत असते. ती मुलगी शुभंकर्ती म्हणते, हे सायलीला दिसत असतं, भास होत असतो. एवढंच काय, तर ज्यावेळी किल्लेदारांच्या घरी संध्याकाळच्या वेळी धूप फिरवायचा असतो, त्यावेळी प्रतिमाहत्या धूप फिरवतात, त्याप्रमाणे सायली सुद्धा धूप फिरवत असते. आणि त्यावेळी सायलीला ती छोटी मुलगी पुन्हा एकदा तिच्या समोर उभी असताना दिसते. पुन्हा एकदा तिच्या हातात सुद्धा धुपारत असतो आणि ती जशी पुढे जाईल तशी सायली पुढे पुढे जात असते. त्यावेळी सायली तिच्या मागोमाग घरभर धुपारत फिरवत असते आणि त्यावेळी नकळतच तिच्या आतून एक ड्रॉइंग बुक खाली पडतं. त्यावेळी प्रतिमा
त्यांना ते सायली दाखवते आणि म्हणू लागते, प्रतिमा हत्या हे ड्रॉइंग बुक नक्की कोणाचे आहे? तर प्रतिमा हत्या म्हणतात, अगं ते तन्वीच आहे. तर सायली म्हणते, आणि त्यात मला एक चित्र दिसलं, जे चित्र तसंच दिसलं ज्यावेळी मी आश्रमात होती. त्यावेळी आश्रमाच्या भिंतीवर सुद्धा मी अगदी तसंच चित्र काढलं होतं. आता नक्की पुढे काय घडलं हे अर्जुन पुराव्यासहित सगळ्यांना दाखवत असतो. आश्रमातील भिंतीवरच ते चित्र आणि त्यानंतर तन्वीच्या ड्रॉइंग बुक मधील चित्र हे दोन्ही सेम आहेत. हे अर्जुन, अश्विन, अस्मिता आणि घरातील सर्वांकडेच दाखवतो. तर त्यानंतर अर्जुन टेप रेकॉर्डमध्ये असणारा तो तन्वीचा लहानपणीचा आवाज तोही सगळ्यांना ऐकवतो. त्यावेळी मात्र लहानपणीच्या तन्वीचा आवाज ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणवतात. सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू असतात. परंतु आता ही सायली म्हणजेच तन्वी आहे यावर सगळ्यांनी विश्वास कसा ठेवावा कोणाला काहीच कळत नसतं. अर्जुन एक एक करून सर्व पुरावे दाखवत असतो. इथे मात्र राकेशची बोलतीच बंद झालेली असते. म्हणतो की एवढंच नाही तर आता सर्व भक्तांसाठी या आश्रमात अन्नक्षेत्र सुरू केल जाणार आहे. या आश्रमात येणारा प्रत्येक भक्त आणि त्या प्रत्येक भक्ताची अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाणार. त्याच्या सगळ्या सुख सुविधांची इथे व्यवस्था केली जाणार. आणि या अन्नछत्रासाठी मंत्री साहेबांनी खूप मोठं सहकार्य केलं. एवढंच नाही तर आज तुम्हा सगळ्या भक्तांसाठी इथे महाप्रसादाची व्यवस्था केली गेली आहे आणि ती व्यवस्था ही धनेश साहेबांकडून केली गेली आहे. आता सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचे कौतुक करतात. तर आता मंत्री साहेब उभे राहतात आणि महिप्त बाबा की जय अशी घोषणा करत आपलं मनोगत व्यक्त करतात आणि म्हणतात, महिप्त बाबांच्या या आश्रमातून गोरगरिबांना मदत केली जाणार आहे आणि या सगळ्यासाठी माझा त्यांना पाठिंबा आहे. एवढंच नाही तर पुढे जाऊन महिप्त बाबांच्या नावाने शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उभारले जाणार आहेत. त्यामध्ये सुद्धा मोफत शिक्षण आणि मोफत औषधं, पाणी दिलं जाणार आहे. तर आता पुढे ते म्हणतात की मी तुम्हा सगळ्यांसाठी एक मंत्री आहे, पण मी खरं तर मंत्री नाही, तर तुम्हा सगळ्यांसारखाच महिप्त बाबांचा एक सेवक आहे. आता सर्वच जण महिप्त बाबा की जय असं म्हणत पुन्हा एकदा घोषणा देऊ लागतात. तर ते आलेले मंत्री पुढे म्हणतात की खुलना फुलाची पाकळीम हाणून माझ्याकडून महिप्त बाबांच्या या आश्रमाला छोटीशी भेट असं म्हणत आता ते आश्रमासाठी देणगीच्या रूपात खूप मोठी रक्कम देतात. आणि ही रक्कम पाहून मात्र येथे सचिनचे डोळे मात्रच करावलेले असतात. सचिन त्या पैशांकडे पाहत असतो तर महिप शिखरे फक्त त्या पैशांना स्पर्श करतात आणि त्यानंतर ते सगळे पैसे बहुगुणी बाबांच्या चरणावर ठेवायला सांगतात. आता ते मंत्री साहेब ते सगळे पैसे बहुगुणी बाबांच्या चरणावर ठेवतात आणि त्यानंतर महिप्त शिखरेंना नमस्कार करत म्हणतात, महिप्त बाबा तुमचा आशीर्वाद असाच कायम असू देत. खरंच तुमची कृपा झाली. तर आता महिप्त शिखरे त्यांना म्हणतात, अहो अहोस मंत्री साहेब, आमची कसली कृपा, खरं तर तुमचीच कृपा या आश्रमावर राहू देत अहो. तुमच्या पैशापेक्षा किंवा देणगीपेक्षा तुमचं सहकार्य हेच आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. या आश्रमाला, भक्तांना, सेवकांना बघायला, या बाकी सगळ्या गोष्टींसाठी बहुगुणी बाबा आहेतच, पण तुमचा खंबीर पाठिंबाही असाच कायम राहू देत असं म्हणत आता महिप्त शिखरे त्यांना आशीर्वाद देतात. तर त्यानंतर आता हा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असं जाहीर केलं जातं. आता सर्वजण पुन्हा एकदा सगळेच भक्त महिप्त बाबा की जय अशा घोषणा देऊ लागतात आणि त्यानंतर एक एक जण येऊन महिप्त शिखरेचे आशीर्वाद घेत असतात. तर एक सेवक आता मंत्री साहेबांना म्हणतात, मंत्री साहेब इथल्या सगळ्या संपूर्ण प्रसादाची जबाबदारी ही माझ्यावर आहे आणि महिप्त बाबांच्या आश्रमातील हा महाप्रसाद सगळ्या भक्तांना मिळाला की सर्व भक्तांचे कल्याणच होईल. तर मंत्री साहेब त्यांना म्हणतात, अशी चांगली काम करत राहा तरच आम्हाला मत मिळतील आणि आम्हाला सगळ्यांचे आशीर्वादही मिळतील. तर सचिन विचार करत म्हणतो की हा सगळा प्रसाद, हे एवढे सगळे पैसे काहीतरी काळबेर नक्कीच आहे. आता सचिन या
सगळ्या मुळाशी जायचं ठरवतो नक्की काय आहे या सगळ्याचा त्याला शोध घ्यायचा असतो आणि म्हणूनच आता सचिन बाजूला येऊन एक फोन करायला घेतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली पुढे घडलेला प्रत्येक प्रसंग घरच्यांना सांगत असते. सायली आता सर्वांना म्हणते की या सगळ्यात शंका माझ्या मनात होत्या आणि म्हणूनच या सगळ्याची उत्तर मी मधुभाऊंना विचारायची ठरवली आणि यासाठीच मी मधुभाऊंना प्रश्न केला की मी सर्वांची लाडकी की तन्वी मीच आहे का. तर त्यावेळी मधुभाऊंनी सायलीच्या प्रश्नाचे उत्तर देत डोळ्यांची हालचाल करत उत्तर दिलेलं असतं, होकार दिलेला असतो. तर त्यावेळी आता सायली अर्जुनला म्हणते माझ्या मनात शंका होती ती खरी आहे. मधुबुडने मला उत्तर दिलं आहे. तर आता अर्जुन सायलीला विचारतो की कुठली शंका. तर सायली अर्जुनला म्हणते की हीच अपघातानंतर हरवलेली तन्वी ही मीच आहे. आता सायली जे बोलते ते अगदी खरं असू शकतं यावर अर्जुनचाही विश्वास होता आणि म्हणूनच अर्जुनने सायलीला साथ दिलेली असते. अर्जुन सायलीला म्हणालेला असतो की या सगळ्या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. आपण या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे. तुला होणारे भास हे खरंच खरे आहेत का हे सगळं आपण शोधायचं आहे. आणि म्हणूनच सायली आणि अर्जुननी डॉक्टराची मदत घ्यायची ठरवलेली असते. सायली आणि अर्जुन ज्यावेळी डॉक्टरकडे जातात त्यावेळी डॉक्टर मॅडम म्हणालेले असतात की तुमच्या आयुष्यात तुमच्या लहानपणीच्या गोष्टी आता तुम्हाला स्पष्टपणे आठवत नाहीयेत, परंतु ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आठवतात त्या सगळ्या गोष्टी आपण रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करूयात. त्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा घडवून आणूयात. कदाचित त्यातून तुम्हाला काहीतरी तुमच्या मेंदूला एखाद्या गोष्टीची ट्रिगर मिळेल की ज्यामुळे तुम्हाला कदाचित सगळ्या गोष्टी आठवू शकतात. पण यासाठी तुम्हाला त्या जुन्या गोष्टी पुन्हा एकदा आठवाव्या आणि रिक्रिएट कराव्या लागतील. आता घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुन कुठून सुरुवात करावी म्हणून पहिल्यांदाच तन्वीच गाठोड खोलतात आणि त्या गाठोडातील प्रत्येक वस्तू सायली हातात घेऊन ओळखीची आहे का हे पाहत असते. आता त्या गाठोड्यातील ते टॉय ज्यावेळी सायली हातात घेते त्यामागे खूप मोठं रहस्य असतं. कारण ज्यावेळी तन्वी घरी जायला तयार नसते, खूप रडत असते, त्यावेळी तन्वीला शांत करण्यासाठी अर्जुननेच लहानपणी तन्वीला ते टॉय दिलेलं असतं आणि म्हणालेला असतो तन्वी हे टॉय तुला आवडले ना मग हे तुझ्यापाशीच ठेव, पण तू रडू नकोस. तिला त्यांनी शांत केलेलं असतं आणि तन्वी ही ते टॉय पाहून खूप खुश झालेली असते. खरं तर ते टॉय हातात घेतच तन्वी घरी जायला निघालेली असते आणि नियतीने मात्र वेगळाच खेळ खेळलेला असतो. त्यावेळेस त्यांचा अपघात घडलेला असतो आणि अर्जुन आणि सायली म्हणजेच तन्वीची ताटातोड झालेली असते. तर त्यानंतर सायली घडलेला प्रत्येक प्रसंग सांगते. लहान असतानाच तन्वी आणि अर्जुन ज्याप्रमाणे लपून घरात आईस्क्रीम खायचे त्या पद्धतीनेच पुन्हा एकदा तो सीन रिक्रिएट करत सायली आणि अर्जुन किचनमध्ये बसून आईस्क्रीम खात असतात. त्यावेळी सुद्धा सायलीला लहान अर्जुन आणि लहान तन्वीचा भास होतो. ते दोघेही तिच्या समोर बसलेत आणि आईस्क्रीम खात आहेत हे चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं असतं. एवढंच काय तर आता अर्जुन आणि सायली गार्डनमध्ये जातात. ज्या पद्धतीने अर्जुन लहानपणी तन्वीसोबत पकडापकडीचा खेळ खेळायचा त्याच पद्धतीने ते दोघं आताही खेळत असतात. अर्जुन तन्वी थांब असं म्हणत तिच्या मागे मागे धावत असतो आणि त्यावेळी सायली दमते. ती दमून थकून खाली बसते. अगदी लहानपणी तन्वीसुद्धा अशीच खाली पडलेली असते आणि ती खूप रडत असते. पण तन्वीला शांत करण्यासाठी अर्जुन तिला आपल्या गळ्यातील लॉकेट देतो आणि म्हणू लागतो तन्वी तू पूर्णाचीला माझं नाव नको सांगूस, थांब. तुला हे लॉकेट आवडलं होतं ना, हे घे, हे तुला लॉकेट. आणि आता सुद्धा अर्जुनने तसंच लॉकेट सायलीच्या गळ्यात घातलेलं असतं आणि त्यावेळी अर्जुन ज्या गोष्टी करत असतो त्या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी सायलीला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत लहानपणी घडल्या आहेत याचा भास होत असतो. त्या सगळ्या घडलेल्या गोष्टी सायलीला पुन्हा आठवू लागतात.
या सगळ्याच गोष्टी सायलीला स्पष्टपणे दिसत नसतात, स्पष्टपणे आठवत नसतात की ती लहान तन्वी म्हणजे मीच आहे. आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणालेली असते की आपण जसं ठरवून महिप्त शिगरेला प्रतिमा आत्यांच्या समोर आणलं होतं तसंच जर हा अपघात ठरवून पुन्हा घडवून आणला तर. आणि म्हणूनच अर्जुनच्या साथीने पुन्हा एकदा हा अपघात घडवून आणण्याचं ठरवलं जातं. प्रतिमा, आत्या आणि रविराज सर यांना घेत आता सायली अर्जुन यांनी या अपघाताचा पुन्हा एकदा पुनरावृत्ती केलेली असते. आणि त्यावेळी मात्र हड ब्रेक फेल झालेले असतात, ब्रेक लागत नसतात. पण त्यावेळी अर्जुन त्यांच्या सोबत असतो आणि अर्जुनने त्यांना वाचवलेलं असतंच. परंतु ज्यावेळी गाडी स्पीडमध्ये असते आणि त्याच रस्त्याने गाडी जात असते त्यावेळी मात्र सायलीच्या डोळ्यासमोर सगळे चित्र अगदी लख प्रकाशाप्रमाणे दिसत असतात. सायलीला आठवतं की अर्जुनचा वाढदिवस असतो आणि त्यानिमित्तच संपूर्ण किल्लेदार कुटुंब हे सुभेदारांच्या घरी गेलेलं असतं. आणि तन्वी ही अर्जुनला आवाज देत म्हणते, अर्जुन. आता अर्जुन सुद्धा अगदी आतुरतेने तन्वीची वाट पाहत असतो. इथे अर्जुन रविराज सरांची गाडी कंट्रोल करण्याचा, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. पण सायली मात्र त्याच गोष्टींमध्ये हरवून गेलेली असते. सुभेदारांच्या घरी गेल्यानंतर अर्जुनचा थाटात वाढदिवस साजरा करणं अर्जुनला पहिलं ऑप्शन तन्वीनेच करणं एवढेच काय तर घरी जात असताना अर्जुनने तिच्यासाठी दिलेला तो टॉय या सगळ्या गोष्टी तन्वीला म्हणजे सायलीला अगदी स्पष्टपणे आठवत असतात. आणि ज्यावेळी सायली या गोष्टी खरंच सांगत असते त्यावेळी सगळ्यांनाही माहीत असतं की या सगळ्या गोष्टी खडून गेल्या आहेत आणि ह्या गोष्टी अगदी ख्या आहेत, अगदी बरोबर क्रम आहे. अगदी सायली सांगत असते त्या ख्या गोष्टी असतात. आणि त्यावेळी मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. तर कल्पना ताई म्हणतात, सायली, अर्जुन, तुम्ही हे सगळं काही खरं सांगताय ना, यात कुठलाही गैरसमज तर नाही आहे ना? तर अर्जुन म्हणतो, मम्मा, अशी एक व्यक्ती आहे की जिने सांगितल्यावर तुमचा 100% विश्वास बसेल. आता कोणाला काहीच कळत नसतं तर विन विचारतो की कुठली व्यक्ती? तर अर्जुन म्हणतो, 1 मिनिट असं म्हणत आता अर्जुन दरवाजा उघडतो. तर दरवाजा बाहेर मधुभाऊ असतात आणि कुसुमताई असतात. आता मधुभाऊ व्हीलचेअरवर असतात. तर सर्वजण मधुभाऊंना पाहून आश्चर्यचकित होतात. सर्वजण म्हणतात, मधुभाऊ, आता मधुभाऊ बरे झालेत. हे पाहून सर्वजण खूप खुश होतात. तर इकडे मात्र राकेश मनाशीच म्हणतो की हा खेळडा जिवंत कसा, कारण याबद्दल राकेशला काहीच माहीत नसतं. पण खरं तर सायली हीच खरी तन्वी आहे हे सिद्ध करणारा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजेच मधुभाऊ असतात. कारण या सगळ्या गोष्टींचे साक्षीदार मधुभाऊ असतात. आणि म्हणूनच अर्जुन आता मधुभाऊंनाच घरी घेऊन येतो. मधुभाऊंना पाहताच प्रतापराव म्हणतात, मधुभाऊ, अहो, तुम्ही बरे कधी झालात याबद्दल सायली आम्हाला काहीच बोलली नाही. तर अर्जुन म्हणतो, हे सुद्धा तुमच्यासाठी एक सरप्राईजच होतं. तर आता रविराज सर मधुभाऊंना विचारतात, मधुभाऊ, तुमची तब्येत बरी आहे ना? तर मधुभाऊ म्हणतात की हो, मी आता एकदम व्यवस्थित आहे, मी ठीक आहे. तर कुसुमताई म्हणतात, मधुभाऊंना हॉस्पिटलमधून घरी आणल्यानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होत होते. पण काल रात्री अचानक काय झालं काहीच कळलं नाही. त्यांना कुठून बळ आलं काहीच कळालं नाही. ते अचानकच उठून बसलेत. माझ्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का होता. आणि उठल्यावर फक्त सावसाव म्हणायला लागलेत. तर आता मधुभाऊ म्हणतात, कदाचित तुम्हा सगळ्यांना हे सत्य सांगण्यासाठीच देवाने मला जिवंत ठेवलं असावं, बाकी काहीच नाही. हीच गोष्ट देवाच्या मनात असेल की मी तुम्हा सगळ्यांना सत्य सांगावं, खरी परिस्थिती तुम्हाला कळावी. आणि म्हणूनच देवाने हा चमत्कार घडवला आहे. तर मधुभाऊ सुद्धा आता घडलेला सर्व प्रकार सांगत म्हणतात, सायली ज्यावेळी आश्रमात आली त्यावेळी ते कोण हे मलाही माहीत नव्हतं. पण मागच्या वेळी ज्यावेळी वकील साहेब आणि प्रतिमा वहिनी आश्रमात आलेत त्यावेळी भिंतीवर काढलेलं चित्र त्यांनी पाहिलं. आणि त्यावेळी ते म्हणालेत की हे चित्र म्हणजे असंच चित्रत नवी ही काढायची
आणि त्यावेळी त्यांचं हे बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं, पण त्यावेळी मी या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी मधुभाऊंना प्रियाच्या कपाटात सायलीच्या बालपणीचा फोटो सापडलेला असतो. आणि त्यावेळी मधुभाऊंना तो फोटो पाहून आठवतं की हीच मुलगी आहे की जी लहान असताना मला मंदिरात सापडली होती. त्यावेळी मधुभाऊ विचार करत म्हणतात, प्रियाच्या कपाटात सायलीच्या बालपणीचा फोटो म्हणजेच प्रिया सायलीच्या बाबतीत काही गडबड तर करत नाही ना. आणि त्यानंतर मधुभाऊंच्या हाती लागलेला तो प्रतिमाहत्या आणि लहान तन्वीचा फोटो. त्यावेळी मधुभाऊंचा विश्वास बसतो की साऊ म्हणजेच साऊ हीच खरीत नवी आहे. आता प्रतिमा त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणू लागतात, या कुठल्याच पुराव्यांची मला खरं तर काहीच गरज नाहीये. मला यातील कुठल्याच पुराव्यांची गरज नाही, कारण माझं मन नेहमीच मला सांगत आलं. असं म्हणत प्रतिमाहत्या पुढे येतात. सायलीच्या गालावरून हात फिरवत म्हणतात, हो, माझं मन मला नेहमीच सांगत आलं की तूच माझी लेक आहेस. आता प्रतिमा हत्या आणि सायली दोघांच्याही डोळ्यात आनंद अश्रू असतात. पहिल्यांदा 25 वर्षांनंतर मायलेकींची पुन्हा एकदा भेट झालेली असते. आतापर्यंत प्रतिमाहत्या अशी हाक ज्यांना आपण मारत होतो तीच आपली आई आहे, तर जिला आपण मानलेली लेक म्हणून मानलं तीच आपली खरी मुलगी आहे. हे मात्र ज्यावेळी सत्य दोघांसमोर येतं त्यावेळी मात्र दोघांनाही राहवत नाही. दोघेही एकमेकींकडे पाहत असतात. कित्येक वर्षानंतर दोघींची अशी भेट झालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रविराज सर अर्जुनला म्हणतात, पण अर्जुन यावेळी जर हे सगळं काही खोटं ठरलं तर मी तर त्यावेळी राकेश म्हणतो हे सगळं खोट ठरणारच आहे, कारण या सगळ्याचे सायंटिफिक असे काय पुरावे आहेत. तर त्यावेळी अर्जुन DNA टेस्टचे रिपोर्ट रविराज सरांना दाखवतो आणि म्हणू लागतो, हे घ्या, हे आहेत रिपोर्ट. सायली आणि प्रतिमा आत्या या दोघांचे DNA मॅच झाले आहेत. त्यावेळी रविराज सर सायलीला आवाज देत म्हणतात, सायली बाळा, तूच माझी तन्वी आहेस. तर दुसरीकडे इथे मात्र प्रियाने अजून कुठला तरी एक असा डाव टाकलेला असतो की ज्यामुळे ती खंबीरपणे म्हणते, आता ना सायली राहणार ना तन्वी राहणार, आताही दोन्ही नाव उरणार नाहीत, संपून टाकेन तुम्हा दोघांनाही. असं म्हणत ते नाव ती खोडत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली धावत पडत पूर्णाजींकडे येते आणि पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी बघ, हा तो स्पर्श आहे, तुझी तन्वी. तर पूर्णाजी सुद्धा खूप खुश होतात आणि म्हणू लागतात, तन्वी बाळा, खरंच माझी तन्वी परत आली. आता मात्र पूर्णाजींच्या डोळ्यात सुद्धा अश्रू असतात. आता घरातील सर्वच जण या गोष्टीवर विश्वास ठेवतील का सायली हीच खरीत नवी आहे. हे सर्वांनाच पटेल का अर्जुनचे ही पुरावे पुरेसे ठरतील का, की राकेश यामागे अजून काहीतरी षड्यंत्र असणार. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.